नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. यूट्यूबवरती आज आपण नवीन तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलोय. अतिशय महत्त्वाचा असा एक टॉपिक आहे ज्याचं नाव आहे मिश्रण आहे. बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर मिश्रणावरती एक व्हिडिओ घेऊन या. त्यानुसार आज मी मिश्रणावरती एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. काय असते याच्यामध्ये? एक 3-4 टाईपची उदाहरणं आहेत बघा. काय असते? मिठाचं प्रमाण, ॲसिडचं प्रमाण, अल्कोहोलचं प्रमाण, मग त्याच्यामध्ये अजून पाणी ओतलं, दूध ओतलं तर नवीन प्रमाण काय असेल, किंवा मलईचं दूध असतं या. तर अशा टाईपची वेगवेगळी उदाहरणं असतात बघा. ती सगळी मिश्रणाची उदाहरणं आहेत ती मी एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. व्हिडिओ कोणीही स्किप करू नका. सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपली व्हिडिओ पोचवा. चला तर मग आता आपण मिश्रणे या टॉपिकवर आधारित उदाहरण कशी असतात ते आपल्याला बघायचंय. उदाहरणार्थ काय असं मलईचं पण उदाहरण असते बघा. अजून वेगळ्या टाईपची उदाहरणं आहे ती, तर ते उदाहरण आपल्याला बघायचे ते या जरा. थोडंसं तुम्हाला मी पटवून देतो, मग आपण जरा पुढे जाऊया. मला सांगा आता, समजा उन्हाळ्याचा दिवस आहे इथं आणि तुमच्या घरी पाहुणे आलेत या. आपण काय करतो रे पाहुणे आल्यावर? चहा तरी बनवतो, पण उन्हाळा आहे म्हणजे आपण काय करेल? साहजिक आहे सरबत बनवल. आपल्याला सरबत बनवायचं आहे. बघा आता मी काय म्हणतोय. समजा तुमच्या घरी पाहुणे आलेत या आणि तुम्ही पाहुण्यांना घरी बसवलं या आणि किचन मधल्या माणसांना तुम्ही सांगितलंय की काय करा बाबा, सरबत बनवा. मग सरबत बनवायला लावलाय. आतल्या माणसांनी काय विचारलं? अहो किती माणसं आली ती हो? मग तुम्ही सांगणार 3-4 माणसं काय झालं ती या. समजा माणसं 3 आले ती या. बघा मी काय म्हणतोय, माणसं 3 आले ती या. मग तुम्हाला सांगावं लागलं का एवढी साखर टाक आणि एवढं पाणी घेऊन काय घ्यावं लागलं? फक्त ऑर्डर दिली या 3 माणसं आहे ती. मग 3 माणसांना किती सरबत लागेल ते आतल्या माणसांना माहिती आहे का नाही? मग त्यांनी त्यांच्या हिशोबाने काय केला, सरबत बनवायला सुरुवात केली. मग त्यात काय 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 घेतलं असेल त्यांनी? त्या भांड्यात पाणी घेतलं, साखर टाकलं, लिंबू टाकलं, काय तुम्हाला टाकायचं त्यांनी टाकलं असेल. सरबत रेडी झाला, तयार झाला. आणि सरबत तयार झाल्यावरती आतनं आवाज आला, अहो सरबत घेऊन जावा. बरोबर ना? मग आतनं आवाज आल्यावर तुम्ही काय करणार आहे? सरबत आणायला आज जाणार ना? बरोबर ना? का त्यांना घेऊन बोलावणार आहे? तुम्ही जाणार आहे आता. मग तुम्ही उठला आणि सरबत आणायला गेला, तोपर्यंत तुम्हाला दरवाजातून बाहेरनं अजून कोणतरी माणसं आल्यासारखी दिसली. बघा मी काय म्हणतोय, अजून कोणतरी माणसं आली. मग तू माणसांना आणायला जाशील का सरबत आणायला जाशील? बरोबर, तो अगोदर माणसांना हात आणणार. मग तू माणसांना म्हणणार या पाहुणे नवीन दुसरी कोणतरी आली या. मग अजून माणसं वाढली. समजा बाळांनो अजून 5 माणसं आली. अचानक वेगळी माणसं आली या. मग पहिली माणसं होती 3. आता माणसं आली किती अजून? 5 माणसं वाढली. बघा मी काय म्हणतोय, 5 माणसं वाढली. मग मला सांग, आपला पहिला सरबत तयार होता का नाही? त्याची गोडी त्यांना माहिती असेल, चांगली गोडी असणार का नाही? मग माणसं 3 होती, त्यावेळेस सरबत आपला रेडी होता. पण माणसं वाढल्यामुळं तुम्ही काय केलं, हा या सरबताला स्टॉप केला. थांबा, आतल्या माणसाला तुम्ही काय म्हणला, थांबा जरा. मग ती पाहुणी आली, आत बसली आणि परत तो ऑर्डर केली आत. आता काय करा, अजून सरबत वाढवा, अजून सरबत वाढवा असं तू सांगितलं. तू काय म्हणला मग? 5 माणसं आले ते बरं का, अजून सरबत वाढवा. मग आतल्या माणसांनी सरबत वाढवायला घेतला. ती काय करतील, ही सरबत आहे ना, त्यातच काय करतील, अजून पाणी ओततील, अजून साखर टाकतील. हाई या सरबतातच ना, आई याच्यातच ते काय करणार, पाणी वगैरे टाकणार आहे ती. पण विषय काय झाला माहिती आहे का? घरची साखर संपली सगळी. घरची साखर संपली सगळी. मग आता काय करायचं? माणसं तर आले या. मग त्यांनी एक प्लॅन केला, जाऊ द्या जरा माणसांना आपण कमी कमी गोड आपण सरबत पाजूया. मग त्यांनी फक्त पाणीच ओतलं. मग पाणी ओतल्यामुळं जी पहिल्या 3 माणसांना सरबत मिळणार होता, तेवढी गोडी राहील का रे आता? कशी राहील आता? कारण साखर टाकलीच नाही ना आपण, फक्त पाणीच ओतलंय ना. मग पाणी ओतलं, पाणी वाढवलं, म्हणून गोडी काय झाली? कमी झाली. कळलं का? कारण साखर नाहीच टाकली आपण. म्हणून हे उदाहरण असं मोडतं व्यस्त चलनामध्ये. पाणी वाढवलं तर गोडी कमी झाली, वाढलं ना पाणी, गोडी कमी झाली. कळला का प्रकार? मग म्हणून हे उदाहरणं व्यस्त प्रमाणात मोडतात. या अख्खं जे मिश्रणाचा प्रकार आहे का नाही, ते व्यस्त चलनाने मोडतं. मग आता ही सोडवायची कशी उदाहरणं, तर ते तुम्हाला बघायचं आता. चला तर मग आता व्यस्त चलनाची उदाहरण आपण सोडूया. या बघा बघा, पहिलं उदाहरण आलं बघा तुमच्यासाठी. मला एक सांगा, 5 लिटरचं द्रावण आहे. म्हणजे काय की एक असं द्रावण आहे, या द्रावणात
काय काय माहिती आहे का? 5 लिटर आहे, 5 लिटर. या 5 लिटर मध्ये 40% अल्कोहोल आहे. म्हणजे याच्यात पाणी पण आहे आणि अल्कोहोल पण आहे. अल्कोहोल माहिती आहे ना काय आहे ते? अल्कोहोल. म्हणजे याच्यात दोघ जण आहेत. पाणी पण अल्कोहोल. कितीचं? 5 लिटरचं आहे. बरोबर का? आणि त्यात अल्कोहोल किती टक्के आहे? 40%. 40% अल्कोहोल आहे ना. पण जर या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळले, मला सांगा, जर तुम्ही याच्यात फक्त पाणीच टाकलं, फक्त पाणी बरं का, तर अल्कोहोल काय 40% राहील का? त्याची गोडी काय होईल सांग बरं? कमी होईल का नाही? कारण पाणी वाढवलं तर गोडी कमी होणार त्याची. मग तीच विचारले, मग त्याची गोडी किती होईल? बघ प्रश्न विचारलाय. तर त्या अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के होईल? कमी होणार का नाही हे सांग मला फक्त अगोदर. का कमी होणार आहे? पाणी टाकलंय ना. म्हणजे हे तर कळलं का की तुझं उत्तर 40%च्या आत आहे. ऑप्शन तर सगळं 40%च्या आत येतं. ऐका आता, हे सोडवायचं कसं माहिती आहे का? सोडवायचं असतं व्यस्त चलनाप्रमाणे. आपण बघा मजुराचं प्रकरण शिकलोय बघा, तेच कामाचं ते व्यस्तच प्रमाण असतं. मग काय असते माहिती आहे का याच्यात? ह्या उदाहरणात वरचा भाग वर घ्यायचा. म्हणजे पहिला जो अर्धा भाग आहे का, अर्धा भाग, हा अर्धा भाग वरती घ्यायचा. कोण कोण? 5 आणि 40 हा वर घ्यायचा आणि याला भागायचं कशाने माहिती आहे का? काय क्रिया केली या? 3 लिटर पाणी मिसळलं, वाढवलं ना. आता खरं सांग, 3 लिटर पाणी वाढवलं, पण पहिलं होतं किती? 5 होतं का नाही? मग त्या 5 मध्ये 3 वाढवलं या. वाढवलंय म्हणजे त्याची बेरीज करायची. कळतंय का? बघ गड्या आता. वाढवलं ना. काही वेळेस कमी सुद्धा करतात, तर वजा करायचं. काढ उत्तर आता चल. 5 आणि 40 तसाच आणि भागिले 5 आणि 3 8. लावा भाग. कसा भाग लावणार सांगा बरं? 8 एके 8, 8 पंचे 40 आणि 5 5 काय? 25%. बघ बरं बाळा, उत्तर आहे का 25%? कुठे? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. संपलं. कुठे नाही कळलं? इतकं सोपं आहे बघ. तरी पण अजून एकदा मी पटवून देतो जरा, बघा कसं. 5 लिटर द्रावणात 40% अल्कोहोल आहे. अजून पाणी मिसळलं, साहजिक आहे की पाणी जर मिसळलं, पाणी मिसळलं तर गोडी कमी होणार आहे. बघ कशी. मग पहिला भाग वर 5 आणि 40 आणि दुसरा भाग येताना जेवढं ओतलंय का नाही तेवढं पहिल्यात मिसळायचं. मग पहिलं किती होतं? 5. त्यात 3 टाकलं म्हणजे किती झालं? 8. अहो भाग मन पाडा. 8 एके 8, 8 एके 8, 8 पंचे 40, 5 5 काय रे? संपलं. 25% त्या अल्कोहोलचं प्रमाण असेल. बघ ना कमी आले का नाही उत्तर? का कमी आलं? तर पाणी ओतलं म्हणून 40% कमी आलं. समजलं ना? चला आता पुढचं उदाहरण तुम्ही करून दाखवायचं. चला बघा काय म्हणले बघा आता. 8%, सॉरी सॉरी 8 लिटर, 8 लिटर पाण्यात 5% मिठाचं प्रमाण आहे. 2 लिटर पाणी मिसळलं. मग तूच सांग बर, आता पाणी टाकलं तर जेवढं मिठाचा खारटपणा होता 5%चा तेवढा राहील का रे? कमी होईल का नाही? कारण आपण फक्त पाणीच ओतलंय ना, तर मिठाची खारटपणा कमी होणार आहे. चला आता तुमचं उत्तर 5 पेक्षा कमी असणार का नाही रे? मग बघा हे दोन्ही पण उत्तर नसणार आहे. तर 5 पेक्षा उत्तर कमी आलं पाहिजे. तर पहिली 5% प्रमाण होतं. दोघांपैकीच उत्तर आहे. पण काढायचं कसं? ठरलंय आपलं. 8 आणि 5 वर आणि काय केलं? 2 लिटर पाणी मिसळलं. मग पहिलं किती होतं? 8. त्यात मिसळलं. काढ उत्तर मग चल. 8 आणि 5 वर आणि 8 आणि 2 किती? 10. म्हणा पाडा. कसा? 5 1 5, 5 2 10, बे 1 बे, बे चौक 8, 4% आहे का उत्तर? बघा बरं. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. संपलं. कळलं ना कसं प्रमाण काढायचं ते? नवीन प्रकार जरा बरं का. तुम्हाला दिसतोय हाय असाच, पण आहे असा नाही. बघा इकडं आता 12%च काय केलंय बाळा? 12% अल्कोहोल आहे. अल्कोहोल. 40% द्रावण पण आहे.
सॉरी 40 लिटर, 40 लिटर मध्ये 12% अल्कोहोल आहे. पण प्रश्न फिरलाय का ना बघ बरं आता. किती लिटर पाणी ओतावे, कळलं का? मगाशी काय झालं, तुम्हाला मी दिलत ना पाणी ओता, 5 ओता 10 ओता. आता ओतलं नाही ते तुम्हाला काढायचंय किती पाणी ओतावं म्हणजे एवढं प्रमाण होईल, कळलं का? मगाशी दिलत बघा हे, आता दिलं नाही, नका का देना, मगाच्या सारखं करायचं. कसं मगाशी केलं सांग बरं. वरचा भाग वर 12 आणि कोण 40 वर भागिले, फक्त विषय काय झाला बघा आता, किती लिटर पाणी ओतावं. आता ओतायचं माहितीच नाही ना, माहिती असतं तर ते 40 मध्ये मिळवलं असतं का नाही. आपण समजा 10 ओतलं असतं तर पहिलं 40 आणि हे 10 50 घेतलं असतं का नाही. आता दिलंच नाही, नका का द्यायना, जे शिल्लक आहे का नाही तेच खाली घ्या, भाग लावा बरं आता चला. नका का द्यायना बरं का, म्हणा पाडा. 8 एके 8, 8 पंचे 40, करा गुणाकार, 12 पंचे 60. याचाच अर्थ हे उत्तर नाही बरं का, 60 लिटर उत्तर नाही. हे उत्तर कुणाचं आलं माहिती आहे का, हे उत्तर पहिलं पण द्रावण आणि किती लिटर ओतावं ते पण आलं या. म्हणजे ह्या 60 मध्ये पहिलं पण आणि किती ओतायचं ते पण आलं या. तुला प्रश्न काय विचारलाय, फक्त किती लिटर ओतावं. मग याच्यात ओतलेलं पण पाणी आहे ना, मग पहिलं 40 होतं, मग तू सांग बरं 60 का झालं असेल, 20 ओतला असेल ना. म्हणून तुझं उत्तर काय माहिती आहे का, यातनं पहिलं द्रावण वजा करायचं, म्हणजे तुम्ही किती ओतलं, 20 लिटरच पाणी ओतलंय. बघ उत्तर आहे का, पुढे ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. कळलं का, क्रिया फक्त एक महत्वाची कुठली, आलेल्या उत्तरातून पहिलं द्रावण वजा करायचं, संपलं. ओके, अजून एकदा सांगतो बघा. आता काय करणार आहे, तुम्हाला किती लिटर ओतावं, किती लिटर ओतावं हे काढायचं या, नियम सोडायचं नाही. पहिला भाग वर 12 आणि 40 ओतावं हे दिले नाही, नका का देणार, डायरेक्ट टक्केने भागा त्याला. सांगा मग चला किती येते, 8 एके 8, 8 पंचे 40 आणि 12 पंचे काय 60, 12 पंचे काय 60. काय करणार आता, हे उत्तर कुणाचं असते, तर हे उत्तर बाळांनो एकदम असते, पहिलं पण आणि ओतलेलं पण. मग पहिलं 40 आहे ना, का वाढलं, ओतलं असेल ना, मग किती ओतले बघा, करा त्यातनं वजा. 20 लिटर काय केलं असेल त्यांनी, ओतलं असेल. बघा उत्तर आहे का, ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. चला कुठं नाही कळलं बाळांनो सांगा बरं, कुठं नाही कळलं, चला पुढचं तुम्ही सोडवा. ते माता सारखं आहे बघा बरं, जरा मी थांबतो जरा, बघा सुटते का तुम्हाला. किती लिटर ओतावे, तोच प्रश्न मागाच्या सारखा, किती लिटर ओतावे. सुटलं का, या पहिला भाग वर कोण कोण 15 आणि 20 आणि भागिले, काढू नंतर किती ओतायचं ते, प्रमाण आले 5%, म्हणा पाडा 5चा चला. कसं केलं, 5 एक 5, 5 त्रिक 15, 20 त्रिक 60. पण हे उत्तर नाही, हे उत्तर कुणाच येतं, पहिलं द्रावण आणि ओतलेलं द्रावण दोन्ही चालले. मग पहिलं किती होतं 20, मग किती ओतलं असेल 40, बरोबर आहे. करा याला वजा, याचा अर्थ तुम्ही 20 लिटर द्रावण ओतलं असेल. बघा उत्तर आहे का, ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर असेल, संपलं. ओके, चला पुढचं बघा. आता भारी प्रश्न आला बघा हा. काय म्हटलंय बघा त्यांनी, 52 लिटरचं द्रावण आहे, त्यात दूध आणि पाणी आहे आणि त्यांचं गुणोत्तर 9:4 आहे. याचा अर्थ काय माहिती आहे का, एक डब्बा आहे असा, याच्यात काय काय माहिती आहे का, दूध पण आहे आणि का बाळांनो पाणी पण आहे. ह्याच्यात दोन्ही पण आहे बघा, दूध आणि पाणी. हे किती आहे सगळं मिळून, हे सगळं मिळून आहे 52 लिटर. मी जर तुला प्रश्न विचारला तर
या 52 लिटर पैकी दूध किती लिटर असेल आणि पाणी किती असेल? 50 लिटर दूध आणि 2 लिटर पाणी का? आपण नाही सांगायचं, त्यांनी सांगितलंय असं आहे, नावास 4 आहे. मग तुला ह्या 52 पैकी खरं दूध आणि खरं पाणी माहिती होणार आहे बघ. होणार आहे माहिती. मग ते आपण अगोदर काढून घेऊया, की खरं दूध किती आणि खरं पाणी किती. कसं माहिती आहे का? बघा इकडं. बघा आता मी काय म्हणतोय, खरं दूध आणि खरं पाणी कसं काढायचं बघा. 52 लिटर दुधात द्रावणात दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर नावास 4 आहे. मग काय करायचं माहिती आहे का? ह्या 52ला तुमच्या दोघापासूनच तयार झालाय ना 52, म्हणून तुमच्या दोघाची बेरीज करून त्याला भागायचा. बघा आता मी काय म्हणतोय, मग तुमच्या दोघाची बेरीज किती येईल सांगा? 2 4 13. मग 52ला 13ने भागा. 13 चोक आलं का बघा. पण हे उत्तर नसते, याला घेऊन परत ह्या दोघाकडे जायचं. दोघाकडं 4 9 36 आणि 4 चोक 16. याचाच अर्थ खरं दूध आणि खरं पाणी कळलं बघा. मग 36 कोण असणार आहे? ठीक आहे, पहिला दूध आणि 16 कोण असेल? पाणी. कळलं का बघा. म्हणजे वरचा भाग आहे तो दुधाचा आहे आणि खालचा भाग पाण्याचा आहे. आता वाक्य वाचा. या द्रावणात किती लिटर दूध ओतावं? दूध ओतायचे म्हणजे नवीन गुणोत्तर असं असं होईल बघा. ऐका, दूध माहित नाही, ओता दूध. दूध ओतायचे, मी दूध ओतलं, 1 लिटर दूध ओतलं, तर नवीन गुणोत्तर झाले 3:1. करा तिरकस गुणाकार. आलं तुम्हाला उत्तर. एकाच परत आता उत्तर येणार आहे. मग तिरकस गुणाकार करताना अगोदर ची बाजू घ्या. एकाने ह्या दोघाला गुणल्यावर काय येईल रे? तेच येईल. तेच येईल. आणि बरोबर 16 काय 48. याला माझं तिरकस गुणाकार. संपले उत्तर. मग उत्तर काढण्यासाठी 36 पलीकडे जाऊन वजा झाला का नाही अधिकचा, म्हणजेच एक्स बरोबर 48 मधनं 36 गेले किती? 12. आले उत्तर. मग किती लिटर दूध ओतावे? 12 लिटर. बघा उत्तर आहे का? आहे की ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर असेल. संपलं. कुठं नाही कळलं बघा. परत एकदा सांगतो, जरा तुम्हाला घोळ वाटतोय मला जरा. काय अडचण नाही, घोळ नाही, काय नाही. या 52 लिटर द्रावणात दुधाचं आणि पाण्याचं गुणोत्तर एवढं दिलंय. म्हणजे 52 लिटर तुमच्या दोघापासून बनलाय का नाही, म्हणून दोघाच्या बेरजेने त्याला भागायचं. या 52ला 13ने भागलं, 13 चोक 52. पण हे उत्तर नसतं या. याने परत दोघाकडे जायचं. जावा दोघाकडं. 4 9 36 आणि 4 चोक 16. हे कोण आले? तर बाळांनो, हे 36 म्हणजे दूध आहे बघा. इथं लिहायची गरज नाही, पण तुला समजावून मी लिहितोय. आणि हा पाणी आहे, बरोबर ना? आणि मग काय केलंय त्यांनी आता बघ, याच्यात किती दूध ओतावं असं प्रश्न विचारलाय. किती दूध माहित नाही ना, एक्स घ्यायचं. दूध किती ओतावं? एक्स. जर त्यांनी म्हणलं असतं किती पाणी ओतावं, तर खाली एक्स घ्यायचा. आणि ओतल्यावर नवीन गुणोत्तर झाले 3:1. कळतंय का बघा? कळतंय ना? आणि मग आता यांचा करायचा तिरकस गुणाकार. थांबा 1 मिनिट, राष्ट्रगीत चालवलं शेजारी. थँक्यू. चला बघा बघा, राष्ट्रगीत चालू होतं म्हणून थांबवलं होतं. चला बघा बघा इकडं. मला एक सांगा आता. आता यांचा करायचा तिरकस गुणाकार. मग तिरकस गुणाकार करताना काय करणार आहे? 1ने या दोघाला गुणायचंय. आता 1ने ह्यांना गुणल्यावर काय रे बांधव? तेच येतं का नाही? 36 अधिक 1 तसाच बरोबर 16 काय 48. आता उत्तर काढण्यासाठी या 36ला इकडे पाठवायचा. 36 इथं अधिक आहे बघा, अधिकचा वजा होईल, म्हणजेच 48 मधनं 36 गेले काय 12 लिटर.
एवढं आपण दूध ओतलं पाहिजे. ऑप्शन नंबर 3 हे बघा तुमचं उत्तर असेल. काय अडचण नाही बघा ना, सोपं उदाहरण आहे बरं का. दिसतं ना अवघड दिसतं या, पण खरंच सोपं उदाहरण आहे. चला अजून एक बघू आपण. बघा बरं थोडंसं आताच्या सारखं आहे बघा. काय केलं बघा. 40 लिटर मिश्रणात दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण दिलं या. मागाशी काय केलं, दूध किती ओतावं म्हटलं होतं. आता त्यांनी सोपं केलंय. त्यांनी दूध ओतायला दिलंय 4 आणि पाणी पण ओतायला दिलंय. फक्त काय विचारलंय, नवीन प्रमाण विचारलंय, म्हणजे गुणोत्तर विचारलंय. असू द्या सोपंच आहे. मला सांगा 40 लिटर कुणापासून बनलाय? तुमच्या दोघांपासून बनलाय ना. मग तुमच्या दोघाच्या बेरजेने भागा त्याला. 40 ला तुमच्या दोघाच्या बेरजेने भागा 5 ने 45. बरे उत्तर नसतं. याने परत माघारी जावा. 8 दुने 16 आणि 8 त्रिक 24. याचाच अर्थ खरं ह्या 40 पैकी दूध आणि पाणी तुम्हाला मिळालं बघा. कळलं का आता की त्या 40 मध्ये दूध 16 लिटर असणार आहे आणि पाणी 24 असणार आहे. आता क्रिया आहे. तर 4 लिटर दूध ओतलं. 4 लिटर म्हणजे वाढवायचं ना दूध. दुधाचा भाग वर आहे. वाढव की 4 लिटर दूध व 4 लिटर पाणी पण टाकायचंय. ठीक आहे पाणी पण टाकायचं या. तर मिश्रणात दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण काय असेल, म्हणजे उलट उत्तर तुम्हाला काढायचंय. मागाशी गुणोत्तर दिलं होतं का नाही, आता तुम्हाला काढायचंय. किती सोपं आहे बघा. आता मग चला करा बरं या दोघांची बेरीज. 16 आणि 4 20 बरोबर आहे. आणि 24 आणि 4 28. संपलं उत्तर. मग यांना फक्त भाग द्यायचा आहे. आलं की गुणोत्तर मग द्या बरं भाग. बघा कोणी भाग जातोय दोघाला. 4 ने जाईल का म्हणा 4चा पाडा. 4 25 आणि 4 7 28 म्हणजे उत्तर किती आलं सांगा. 5 ला 7. बघा बरं उत्तर आहे का. नवीन गुणोत्तर मिळाले की तुम्हाला. कुठे ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर असेल. संपलं. बघा बरं किती सोपं आहे ना. चला ओके अजून एक बघू आपण. हा आलं बघा. तुम्हाला लय डोकं खातं वाटतं तुमचं काय मलईचं उदाहरण. असं हे मलईचं उदाहरण आलंय बघा. तुम्ही याचं डोकं खाताले वाटतं तुम्हाला. मला एक सांगा त्याच्या अगोदर. मी असं म्हणतोय माझ्याकडनं 500 आहेत 500. मला 500चे समजा मला 12% काढायचा आहे. याचा नेमका अर्थ काय माहिती आहे. 8% म्हणजे 100 असतो आणि चे म्हणजे गुणाकार असतो. बघा म्हणजे अहो अर्थ असा आहे. 500 चे म्हणजे गुणाकार आणि 12% टक्के म्हणजे छेदामध्ये 100 घ्यायचा असतो. बघा असा त्या टक्क्याचा अर्थ असतो. मग आता शून्याला शून्य जर घालवलं बघा बरं काय होईल. 2 शून्याला 2 शून्य गेले. 12चा आणि 5चा गुणाकार करा. 12 पंचे 60. असं त्या टक्केचं रूपांतर करायचं असतं या. मग तसंच तुम्हाला काही इथं आलंय. आता बघा बरं काय. चला बघा सगळ्यांनी आता 10% मलईचं 200 लिटर दूध म्हणजे काय माहिती आहे का. असं एक कॅन्ड असेल बघा. या कॅन्डामध्ये दूध आहे. दूध किती दूध आहे बघ 200 लिटर. 200 लिटर दूध आहे. 200 लिटर. मला सांगा दुधामध्ये मलई पण असते का नाही. या 200 लिटर मध्ये त्यांनी सांगितलंय 10%ची मलई आहे. 10 लिटर नाही बरं का. तुम्ही त्यातली मलई मलई बाजूला काढली पण ती टक्क्यात सांगितली. आपण त्याला लिटर मध्ये करायचंय. मग 200 पैकी काहीतरी मलई आहे बघा. मग ती टक्क्यात नाही पाहिजे मला लिटर मध्ये पाहिजे. ह्यातली मलई काहीतरी सापडेल ना तुम्हाला. अजून एक दुसरे कॅन्ड आहे बघा. असं असं एक कॅन्ड आहे आणि त्यांनी काय सांगितलंय 300 लिटर दूध आहे. 300 लिटर आणि त्यात पण काय माहिती आहे का मलई आहे. किती 20%. म्हणजे दोन्ही कॅन्डामध्ये मलई आहे का नाही. दोन्ही कॅन्डामध्ये. तर त्यांनी असं सांगितलंय ते एकत्र जर केलं का नाही म्हणजे दोन्ही कॅन्ड मोठ्या कॅन्डात टाकायची. म्हणजे काय झालं सांग बरं. हे 200
आणि ते 300 म्हणजे किती झालं? 500 लिटर दूध झालं का नाही? मग त्या 500 लिटर मध्ये त्या मलईचं प्रमाण किती असेल एकत्र केल्यावर? संपलं उदाहरण. आपण काय करायचं माहिती आहे का? अगोदर सेपरेट सेपरेट बारक्या केंडातली मलई किती, मोठ्या केंडातली मलई किती, दोघांचं, आणि नंतर ती मलई एकत्र करायची. व मग ती मलई या अख्ख्या केंडात किती टक्के आहे, म्हणजे केंड पण एकत्र करायचं आणि मलई पण एकत्र करायची आणि टक्क्यात काढायचंय. चला तर मग आता हे उदाहरण सोडवताना काय करतात माहिती आहे का? दोघांची मलई सेपरेट माहिती करून घ्यायची. सांगा आता. 10% मलईचं 200 लिटर दूध आहे. हे झालं पहिलं कॅन्ड बाळांनो इथपर्यंत. मी अगोदर काय करतो, पहिल्या कॅन्डात मलई किती आहे काढतो. या बर 10% कशावरती? 200 वरती. पण तुला माहिती आहे का 10% म्हणजे काय असतं? 10/100 असतंय का नाही, आणि गुणुले काय 200, आणि मग 2 शून्याला 2 शून्य गेलं, 10 दुने काय 20, म्हणजे पहिल्या कॅन्डात 20 लिटर मलई आहे. पण कशाला इथं सेपरेट करत बसायचं? आपण तिथंच करायचं, उदाहरणातच करायचंय, खाली नाही आणायचं बरं का. बघा कसं आता मी समजून सांगण्यासाठी खाली घेतला होता. 10% म्हणजे बाळांनो त्याला खाली 100 घ्यायचा. कशाला सेपरेट करायचं? कळलं का? 10%. आणि मग सांगा आता 10% मलईचे चे म्हणजे बघा गुणाकार 2 शून्याला बघ 2 शून्याला 2 शून्य गेले, मग काय उरलं बघ 10 दुने काय 20. कळलं का? पहिल्या कॅन्डातली मलई किती आली? 20. बरोबर आहे. पहिल्या कॅन्डातली मलई. आता ये दुसरीकडं. आता बघ 20% म्हणजे काय 20/100. बरोबर. मग काय करणार सांग? 2 शून्याला 2 शून्य गेले, गेले का? 20 त्रिक काय 60. याचा अर्थ 60 लिटर मलई आली. कुठं पण? दुसऱ्या कॅन्डात. कळलं का? याचाच अर्थ आपल्याकडं दोन्हीकड मिळून खरं सांग किती मलई आली रे? 60 आणि 2 20 80. कळलं का? 80 लिटर मलई कुठे झाली? दोन्ही कॅन्डातली. पण आपल्याकडं दोन्ही मिळून किती कॅन्डात लिटर आहे रे? याचं 200 आणि त्याचं 300. याचाच अर्थ आपल्याकडं 500 लिटरचं दूध आहे. कळलं का? आणि मग तुम्हाला प्रश्न विचारलाय दोन्ही एकत्र केलं तर एकत्र केल्यावर मलईचं प्रमाण किती? आता आले उत्तर मग तुला. आता कसं? 500 लिटर मध्ये किती मलई आहे? 80. 500 लिटर मध्ये 80 तर टक्क्यात काढायचे म्हणजे गुणुले काय 100. संपलं उत्तर तुला. आता भाग लावा. आलं उत्तर 500 पैकी 80. 2 शून्याला 2 शून्य गेलं, आणि 5 आणि 80 ला भाग लावा. म्हणा 5चा पाडा 80 ला भाग लावा 16%. बघा उत्तर आहे का? कुठे? ऑप्शन नंबर 4. याचाच अर्थ दोन्ही कॅन्ड एकत्र केलं तर मलई किती झाली? 16%. संपलं. कुठं नाही कळलं सांगा बरं. हे मी जास्त पटवून देण्यासाठी लिहितोय. तुम्ही तोंडी केलं तरी चालतंय. फक्त महत्वाचं काय माहितीये का? ही मलई काढणं. परत मी तोंडी सांगतो काय करायचं ते. बघ तुला समजतंय का आता? मी काय करतो, दोन्ही केंडातली मलई मलई बाजूला काढतो. मलई दोघाची मलई. मग तुझी मलई बाजूला काढण्यासाठी काय टक्केचं रूपांतर केलं, तुझंही मलई काढण्यासाठी टक्क्याचं 100 मध्ये रूपांतर केलं. सांगा आता मला मग काय केलं? 2 शून्याला 2 शून्य जातील, 10 दुने काय 20. 20 लिटर मलई आल्या. याची काय होईल? 2 शून्याला 2 शून्य गेले, 20 त्रिक काय 60 लिटर. याचाच अर्थ दोन्ही केंडातली मलई किती आली? 80 लिटर. ही तोंडी. आणि तुला काय कळलं मग? दोन्ही केंडात किती होईल? 20 आणि 200 आणि 300 500. मग तू असं म्हणणार, असं होय रे 500 लिटर वर 80 मलई आहे का? टक्क्यात किती? बघा बरं लय लिहायचंय का? आले की तुला उत्तर. मग 2 शून्याला 2 शून्य गेलं, आणि 5 ने भाग लावा 16%. एवढी काय असणार आहे मलई? कधी? दोन्ही कॅन्ड एकत्र केल्यावरती. संपलं. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल.
समजलं का नाही? तर बाळांनो, अशा प्रकारे आज आपण काय केलंय, मिश्रणावरती आधारित एक 6 टाईपची उदाहरणं आपण पाहिलीत या. सगळी उदाहरणं तुम्हाला आलेलीच आहेत, सोपी आहेत. वेगळं असं नवीन काय नाही. फक्त व्हिडिओ अजून एकदा बघ, तू पक्कं होऊन जाईल हां. तर मग हे मिश्रणाचं प्रकरण आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मी. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. सबस्क्राईब करा. तुम्ही कमेंट पण करायला कमी पडताय, लाईक पण करत नाही. नुसतं बघताय तुम्ही बरं का. मला जरा आनंद वाटला पाहिजे ना, तुम्ही बघताय, आवडतंय तुम्हाला. मग कमेंट करा आणि लाईक करा. हां, त्यामुळे तुम्हाला मी दररोज व्हिडिओ देणार आहे. मला पण तुमचं मत कळलं पाहिजे. तर बाळांनो, आजच्या पुरतं एवढंच. मॅथ्स बाय तुपे सर हे आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी पाजारी जे कोण परीक्षा करणार आहेत अशा मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पाठवा. आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा उद्या भेटूया. धन्यवाद.